या जगात, या दुनियेत, या पृथ्वी तलावर दर दिवशी सुमारे 3,53,000 बाळं जन्म घेत असतात. म्हणजे तासाला 14,708 बाळं, म्हणजे मिनिटाला 245 आणि सेकंदाला 4 बाळं. आणि याच बाळांसोबत जन्म घेत असते एक गोष्ट. आपल्या गोष्टीचं नाव आहे दिल दोस्ती दोबारा. पण मग आता ही कुणाला नाव ठेवण्याची, म्हणजे कुणाचं नाव ठेवण्याची गडबड सुरू आहे. घराला घर पण तेव्हाच येतं जेव्हा तिथे भातुकलीचा खेळ रंगतो. पण आजवर आमच्या घरात सगळे टोणगेच जन्माला आले. नवस करून झाले, डिलिव्हरीच्या वेळेला लहान मुलींचे फोटो घरभर लावून झाले, पण दरवेळेला निराशा. पण अखेर पटवर्धन घराण्याचं हे स्वप्न पूर्ण झालंय. आपल्या आयुष्यात येऊन जादूची कांडी फिरवून सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणलंय. तिचं नाव परी. बाळाचं नाव परी. असं म्हणतात की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, पण मला वाटतं सगळ्याच बाळांचे पाय इथून तिथून सारखेच दिसतात. लालसर गुलाबी गोंडस गुबगुबीत. हो, पण त्या पायांनी चालत ते बाळ कुठल्या रस्त्यावर जाणार आहे हे मात्र पाळण्यातून बाहेर आल्यावरच कळतं. आजपर्यंत मला माझ्या प्रत्येक वाढदिवसाला मम्मा आणि बाबूने हवं ते दिलं. म्हणजे एकदा तर मी घोडा मागितला होता तर खरा घोडाही आणला होता. त्यावरनं त्याच दिवशी मी पडले ही गोष्ट वेगळी. पण मी या बर्थडेला ठरवलंय मी तुला आणि मम्माला एक गिफ्ट देणार आहे. रेडी? रेडी. सरप्राईज. 1 2 3. बाबू, हे तुझं गिफ्ट. माझा बॉयफ्रेंड विकी. परी, पण हे तुझं वय. सौभाग्यवती, तुम्ही अजून तिथे का उभे आहात? वेलकम वेलकम टू आवर फॅमिली. काही बाळं ही अशी आई बाबांचं बोट धरूनच उभी राहतात, तर काही सीधे उंगली से घी नहीं निकलता भाई या तत्वाने जन्मतःच बोट वाकड करून चालू लागतात. उदाहरणार्थ अचानक भयानक मित्रमंडळाचं हिमॅन एक गोल 4 रन करण्यासाठी पिच वरती आलेले. टीमला सपोर्टिंग लेवलला असतात, वडापाव देतात नाही तर बोटी सोडा पाजतात. पण आज ते पिच वर आलेले आहेत, एक मोठं चॅलेंज करायला आलेले आहेत. आणि ते बघूया मारणार का एक गोल चौका. पप्या राणे. काय रे? विकेट कीपर पण कॅप्टन पण. तुला सांगतो बापा, एक दिवस विकेट कीपर कॅप्टनच इंडियासाठी वर्ल्ड कप आणणार. हो, तू खेळ ना भाई. कळलं का रे बापा? तुमचा हुकूम आपला इतका ना भाई. फुल रिस्पेक्ट बाय फुल रिस्पेक्ट. भाऊ कॅप्टन, फिल्डिंग एकदम टाईट करताना, जबरी करताना फिल्डिंग सोबत वातावरण पण टाईट होत आहे. कोण जिंकणार ही मॅच? आणि पटवर्धन प्लेट सुरेख मॅच हाती घालवले. तर अशा पद्धतीने विजयी झालेले. एक मिनिट थांबा. 7 मार्बल 1 कडकाच्या अंतरावर फायनल बॉल ठोकले आणि रन आउट. न होता तो रन पूर्ण केले पप्या राणे.
याच ग्राउंडवर शेवटच्या एका चेंडूवर 4 बुलेट धावा काढणारे आणि अटीतटीचा सामना जिंकून देणारे लालबाग परळच्या क्रिकेटच्या इतिहासाला 4 लावणारे आपले विनम्र बप्प्या राणे. काय बप्पा आठवतंय ना विकेट किपर कोण? तुमचा हुकूम आपला एक्का ना भाई. या पिचला फुल रिस्पेक्ट. आणि आता याच ग्राउंडवर थांबून अचानक भयानक मित्रमंडळ अरे पप्प्याकडे भव्य बॉक्स क्रिकेट स्पर्धेचं मॅन ऑफ द सिरीज हे बक्षीस देण्याला मला फार आनंद होतो. तर मॅन ऑफ द सिरीज रुपये 5,000 रोख हे बक्षीस भेटते लालबाग परळचे धोनी अल्पेश मोहिते यांना. थँक्यू पप्पा बाय. थँक्यू बाय. पप्पा बाय थँक्यू. तू आहे म्हणून आपल्याला बाई मॅन ऑफ द सिरीज मिळालंय. म्हणूनच 5,000 पैकी 3,000 काढून घेतले. 2,000 देतो. त्यात पण बाई 500च्या जुन्या नोट्या. नवीन तर दे ना यार. जे आहे त्यात खुश राहा. बाबा बघतायत. या घोर कलियुगात सगळ्याच ट्रॉफीज झोल करून मिळतात असं नाही. काही गौरव हे कमवावे लागतात. आजवर मी कोण होणार या विषयावर अनेक निबंध वाचलेत मी. डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक, पायलट अशा अनेक गोष्टी तुम्ही मुलांनी लिहिलेल्या असतात. पण मोठं होऊन तुम्ही यातलं काहीच होत नाही. पण यावर्षी एका निबंधानं मला खुश केलं. त्या निबंधाचं पहिलं वाक्य होतं मी यशस्वी होणार. या मुलाचं नाव आहे गौरव. ये. आजही मी यशस्वी झालोय आणि उद्याही नक्कीच होणार. पण या यशाचे श्रेय माझ्या गुरुजनांना, माझ्या आई वडिलांना आणि सगळ्यात महत्वाचं या काबुली चण्यांना देतो. हे काबुली चणे खाल्ल्याने मज्जारज्जूचा विकास होतो, एकाग्रता वाढते. निबंध लिहिताना ज्या कल्पना मला सुचल्या त्या काबुली चण्यांमुळेच. किंमत फक्त 10 रुपये. वर्गात, स्पर्धेत, खेळण्यात पहिल्याची किंमत फक्त 10 रुपये. गुड वन. या मॅग्नेट मुळे आज तुम्ही माझ्याकडे ओढले गेले आहात. पण हेही लक्षात ठेवा की उद्या या मॅग्नेट मुळेच पैसा तुमच्याकडे ओढला जाणार आहे. या मॅग्नेटच्या वापराने तुमचं ब्लड प्रेशर कमी होणार आहे. पण हे मॅग्नेट विकून जे लाखो करोडो रुपये तुमच्या अकाउंट मध्ये येणार आहेत त्याचं काय करायचं? हे प्रेशर वाढणार आहे. तुम्हाला फक्त एवढंच करायचंय, हे मॅग्नेट विकत घ्यायचंय आणि जोडायचे 3 नवीन मेंबर्स जे या मॅग्नेटचा लाभ उठवतील तुमच्यासारखाच. आणि आणखी 3 मेंबर्स शोधतील जे तुम्हाला लाखो रुपये मिळवून देतील. कारण लक्षात घ्या, हेल्थ इज वेल्थ. कारण हेल्थ इज वेल्थ. वेल्थ इज अपयश ही यशाची पहिली पायरी असते. पण ही पायरीच गौरवने अजून पाहिली नाही.
पण काही कथा या पायरीपासूनच सुरू होतात. मुंबईतल्या एका देवळाच्या पायरीवर एक लहान बाळ सापडलं. त्या कोक्कुल्या मुलीला तिथून एका अनाथाश्रमात दाखल करण्यात आलं. ती मुलगी म्हणजे आनंदी. कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमूले तु गोविंदा प्रभाते कर दर्शनम. देव बाप्पा सगळ्यांना सुखी, समाधानी आणि आनंदी ठेव, माझ्यासारखं. प्रसाद, मुलींना पेपर चांगले जावेत ना म्हणून नवस बोलले होते मी. मीच केले स्वतःच्या हाताने ही मोदक. घ्या ना. श्रद्धेचा महामेरू असलेल्या आनंदीला अन्नपूर्णेचं वरदान कधी मिळालंच नाही. ही अगदी नखशिखांत गोड मुलगी असली तरी हिच्या हाताला मुळीच गोडी नाही. अगं, देवाला नैवेद्य केला होतास ना, देवाने खाल्ला. आता काय माझी गरज, हो ना? विठ्ठला, आनंदी, अगं काय हे? अगं दिवसभर काम करून तू दमत कशी नाहीस? सुमनताई, राणी साहेबांना आनंदीताईच लागतं, फक्त झोपताना. आले तिला झोपून झोपतेच. लक्ष्मीबाई इकडे या. आनंदी, वाईट वाटून घेऊ नकोस, पण आता पुरे म्हणायची वेळ आली. म्हणजे आनंदी, अगं तू पाहतेस की या आश्रमातल्या अनेक मुली चांगल्या घरात जाऊन स्थिरावल्या, पण तू मात्र इथेच आहेस. म्हणजे तुझ्या न जाण्याची खंत कुणालाच नाहीये. पण बाळा, आता अगदी मनातलं सांगू, आता मात्र मला तुला तुझ्या पायावर उभं राहिलेलं पाहायचंय. तुला माहितीये आनंदी, तू जेव्हा मंदिराच्या पायरीवर सापडली होतीस ना, तेव्हा अगदी अशीच हसत होतीस. आणि म्हणूनच आम्ही तुझं नाव आनंदी ठेवलं. अगदी अशीच आनंदी राहा. एकीकडे कुणीतरी अनाथ आश्रमाचं कुंपण ओलांडून जग पाहायला सज्ज झालंय, तर दुसरीकडे आपल्याच घराचं कुंपण ओलांडताना कुणाला तरी 10 वेळेला विचार करावा लागतोय. कारण हे जग वाटतं तितकं साधं सरळ सोपं नाही. मी मदतीला येऊ का? नाही ना ग, तू इथंच थांब, बहिणींचा अभ्यास घे. काय मदत करू का? नग, काय ही अवस्था? तुका गेल्यापासून हिरीची काय ही अवस्था झाली? पाणी आटले, सुकली पार. राहू दे, मी उचलतो की. माग बी एकदा सांगितलं मी तुला, मला पुरुषांची मदत लागत नाही. तू क्या नाही म्हणजे त्याची जागा कोणाला तरी घ्यायला पाहिजे, नाही का? मी घेईन माझ्या बापाची जागा. आईने काय सांगितलं ऐकलं नाही का?
मुक्ते खरं खरं सांग बघू, काय केलंस तू? काय झालं याना? काही नाही. तुम्हाला काय झालं का दात काढाय? ही पोरं आम्हाला त्रास देत होती म्हणून मुक्ताताईने मार खायला दिला यांना. अगं जो लड़कियों के दिल से खेले उसे जाहिल कहते हैं और जो इस खेल को जिए उसे साहिल कहते हैं. रक्षाबंधनाच्या दिवशी तू एकटा सुखी प्राणी असतोस रे साहिल. ओरे कुठलीच मुलगी राखी बांधत नाही याला. प्रीती नावाची एक नवीन पोरगी आली वर्गात. तिने तर पिऊन काकांना पण राखी बांधली. तर तू काय चीज आहेस? मला नाही राखी बांधणार. बेट चल लागली बेट. प्रीती तुला राखी बांधणारच. हाय मी प्रीती. हाय तू साहिल? हो चल हात पुढे कर. तू या शाळेत टीचर आहे का स्टुडंट आहे? हात पुढे करायला सांगून मला मारणार होतीस ना? ए मारायला नाही, राखी बांधायला. वाव मस्त आहे यार. तू चित्र काढतेस? तुला कसं कळलं? तू सुगम संगीत शिकतेस. तुझा फेवरेट कलर ब्ल्यू. फेवरेट हिरो शाहरुख खान, राईट? हो. आणि आज मी सोडून तू वर्गातल्या सगळ्या मुलांना राखी बांधलीस, बरोबर? बरोबर. म्हणजे तुझं रक्षण करायला आता वर्गात खूप भाऊ आहेत. आता तुला भावाची नाही मित्राची गरज आहे. मुझसे दोस्ती करोगी? फ्रेंडशिप डे भाई लोग. हैप्पी फ्रेंडशिप डे. फ्रेंडशिप डे. टाइम फॉर सेलिब्रेशन. या गोवा प्लॅन ऑन आहे. फुल ऑन दिल चाहता है. आणि आहे ना आपण तिसऱ्या दिवशी जाऊया. नाही कसिनोला नको. अरे ऐक माझं. आपण आहे ना आपण फक्त आहे ना कलंगूटला टाइम स्पेंड करूया. अरे बाबा पैसे संपले. गाईस ऐका ना गाईस. सॉरी यार मला गोव्याला नाही येत आहे. अरे वेडा आहेस का तू? आधी हो म्हणालेला आणि गाडी पण बुक झाली आहे. हा हे बघ एसी गाडीने जायचंय आणि यायचंय. हो यार पण मला खरंच नाही जमणार. माझी एक कमिटमेंट आहे यार. काय कमिटमेंट? मला आजीला भेटायचंय. आजी? आजी हो आजी. आणि आम्ही मगच बसून आजीजी करतोय. त्याचं काय? सडे हुए टमाटर के आखरी दाणे. हा मध्येच गोविंदाकडून आणतोय. आपण काम करू गोव्यावरून परत आल्यानंतर तू आजीला जाऊन भेट. हा आजी काय कुठे पळून चालली आहे का? अरे गोवा काय कुठे पळून चाललंय का? नेक्स्ट इयर जाऊ ना आपण गोव्याला. आजीला भेटणं आता माझी प्रायोरिटी. समजून घ्या प्लीज. मला सांग तू येणार आहेस की नाही? सॉरी. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. काय ठीक आहे? साहिल पाहिजे मला. सॉरी गाईस. सॉरी गाईस. सॉरी गाईस. मी तरी काय करू? आजी मी येतोय. यू सो ब्युटिफुल. आय लव्ह यू आजी. What is this Aji? Aji? Call me Ajita na. My name is Ajita. Ajita. हे बघ अख्ख्या जगासाठी तू अजिता असशील पण माझ्यासाठी तू आजी आहेस. आजी यू सो ब्युटिफुल. Oh, my kuchu kuchu paji. आजी गोव्याला जायला हवं होतं काय? काय बोललास? कॉफी. चीयर्स. तर या जगात या दुनियेत या पृथ्वी तलावर सेकंदाला 4 बाळं जन्म घेत असतात आणि याच बाळांसोबत जन्म घेत असते एक गोष्ट. पण या 6 बाळांच्या 6 गोष्टी नाही आहेत तर या 6 जणांची मिळून एक गोष्ट आहे. आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? कसं शक्य? तर दोस्त हो, व्हरायटी इज अ स्पाइस ऑफ लाईफ अँड स्पाइसेस आर लाईफ ऑफ अ स्टोरी. सो तयार व्हा एका मसालेदार गोष्टीचा भाग व्हायला ज्याचं नाव आहे दिल दोस्ती दोबारा.